नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहर आणि परिसरात आज अपूर्व उत्साहात आणि जल्लोषात रंगोत्सव साजरा करण्यात आला. आज शुक्रवारी सकाळपासूनच रंगीबेरंगी रंगांची उधळण करत गल्लोगल्ली रंगोत्सवाला उधाण आलं होतं. शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडे बाजार, कॉलेज रोड येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. अनेक ठिकाणी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा लाभ घेत बेळगावकर रंगात अक्षरशः न्हाऊन गेले होते. तरुणाईने विविध ठिकाणी आयोजलेल्या डीजेवर देहभान विसरून थिरकत रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. शहरासह उपनगरात काल सायंकाळी पारंपरिक पद्धतीने होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आल्यानंतर आज शुक्रवारी सकाळपासूनच धुळवड देखील जल्लोषात आणि शांततेने साजरी करण्यात आली. यंदाच्या रंगोत्सवामध्ये युवा पिढीचा सहभाग लक्षणीय दिसत होता. चव्हाट गल्ली, खडक गल्ली, पांगुळ गल्ली, कामत गल्ली, कडोलकर गल्ली आदी ठिकाणी डीजे लावून संगीताच्या तालावर सामूहिक धुळवड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेत यांनी आपल्या कुटुंबासोबत होलिकोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला. आज धुलीवंदनाच्या दिवशी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या उपस्थितीने रंगोत्सवाला एक नवं उधाण प्राप्त झालं होतं. यावेळी त्यांनी नागरिकांना एकता आणि शांतीचा संदेश दिला. प्रशासनातर्फे अधिकाऱ्यांनी होलिकोत्सव सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी दक्षता घेतली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या दरम्यान धुलीवंदनाचा समस्त बेळगाववासियांनी मनमुराद आनंद लुटला. धुलीवंदनानिमित्त दरवर्षीप्रमाणे पांगुळ गल्ली येथील श्री अश्वत्थामा मंदिरासमोर आपल्या मागणीसाठी तसेच नवस फेडण्यासाठी सामूहिक लोटांगणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज शुक्रवारी दुपारी भर उन्हात या कार्यक्रमात बहुसंख्य स्त्री पुरुष भाविक उत्साहाने सहभागी झाले होते. उन्हाने तापलेल्या रस्त्यामुळे त्रास होऊ नये यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडून भक्तिभावाने लोटांगण घालणाऱ्या भाविकांवर सतत पाण्याची फवारणी केली जात होती. एकंदरीतच शहर परिसरात आज सकाळी अपूर्व उत्साहात धुलीवंदनाचा सण साजरा करण्यात आला. बेळगावातील माहेश्वरी अंधशाळेत आज जायंट्स मेनच्या वतीने दृष्टिहीन मुलांच्या समवेत धुलीवंदन साजरी करण्यात आली. धुलीवंदनाच्या दिवशी सर्वत्र रंगांचा उत्सव साजरा करण्यात मशगूल असतात. मात्र ज्यांनी हे सुंदर जग आपल्या डोळ्यांनी पाहिलं देखील नाही अशा विद्यार्थ्यांसमवेत सालाबादप्रमाणे यंदाही जायंट्स मेन या सामाजिक संस्थेद्वारे माहेश्वरी अंधशाळेत रंगोत्सव साजरा करण्यात आला. निसर्गाने दिलेल्या दृष्टिहीनतेच्या शापापुढे या चिमुकल्या मुलांनी मात करून हे सिद्ध केलं आहे की आपल्या आयुष्यातही सकारात्मकतेने पुन्हा रंग भरता येतात. या दरम्यान मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, फेडरेशन संचालक संजय पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मणराव शिंदे, अरुण काळे, मधु बेळगावकर, मदन बामणे, डॉक्टर विनोदराव गायकवाड यांच्यासह संस्थेचे इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज धुळवड उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमधील कपिलेश्वर देवस्थानामध्ये श्री कपिलनाथाला विशेष पूजा आणि आकर्षक आरास करून रंगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. रंगांची उधळण करत मंदिराला विशेष सजावट करण्यात आली होती. अनेक भक्तांनी भगवान शंकराची पूजा करून भगवंतावर रंगाची उधळण केली. श्री कपिलनाथ मंदिराच्या परिसराला करण्यात आलेल्या सजावटीने वातावरण मंत्रमुग्ध बनलं होतं. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे मंडोळी रोड, शांतीनगर, टिळकवाडी येथील अर्श विद्या मंदिर अनाथ आश्रमामध्ये सर्व मुलांना खाऊ आणि रंगपंचमीला लागणारे साहित्य देऊन मुलांसोबत होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी जायंट्सचे उपाध्यक्ष तानाजी शिंदे, फेडरेशन सेक्रेटरी प्रवीण त्रिवेदी, सदस्य एम गंगाधर, दीपक हवळ, अभिषेक वायंगडे आदी सदस्य उपस्थित होते. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच जिल्ह्यातील तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली असून उन्हाच्या झळा असहनीय झाल्या आहेत. पारा तब्बल 37 अंशाच्या वर पोहोचला असून नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. शीतपेय आणि फळांच्या मागणीमध्ये वाढ झाली असून उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक छत्रीचा उपयोग करत आहेत. यामुळे काही सेवाभावी संस्थांनी शहरात विविध ठिकाणी पाणपोईची व्यवस्था केली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाताना नागरिकांना काहीसा दिलासा मिळतोय.
राजहंस गल्ली अनुगोळ बेळगाव येथील श्रीराम युवक मंडळ तसेच श्रीराम सेना हिंदुस्थान अनुगोळ विभाग यांच्या वतीने होळी पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण गल्लीत आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती। विविध ठिकाणी आकर्षक कमानी उभारून छत्रपती श्री शिवाजी महाराज तसेच स्वराज्यातील मावळ्यांचे फोटो लावण्यात आले होते। आकर्षक झुंबर, रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाईचे दिवे यांनी सौंदर्यात भर घातली होती। गेल्या काही वर्षांपासून या भागात नाविन्यपूर्ण धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जात आहे। प्रतिवर्षी नवनव्या संकल्पना सादर केल्या जातात। यंदा रजनीकांत लाटूकर आणि त्यांची पत्नी तसेच संतोष नगारे आणि त्यांची पत्नी या नवविवाहित जोडप्यास यंदाच्या होळी पूजनाचा मान देण्यात आला होता। या दरम्यान गल्लीतील महिला, बालगोपाळ, पंचमंडळी, युवक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। Financial support at every step. On the occasion of Women's Day, presenting Lokmanya Mahila Udan Nivesh Yojana, get an attractive 10.25% interest on a 555-day deposit, additional 0.50% interest for senior citizens. For more details, visit our nearest branch or call 1800-212-4050 Lokmanya, where money grows and relationships strengthens. सह्याद्रीच्या डोंगर आणि घाटमाथ्यावरील भागामध्ये कोंकणी भाषा आणि कोंकणी संस्कृतीचा प्रभाव आहे। कणकुंभी भागातील परंपरा, चालीरीती सर्व काही कोंकणी पद्धतीनेच उत्सव साजरे केले जातात। खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कणकुंभीसह चिगुळे, चोरला, मान, हुळंद, पारवाड, बेटणे, चिखले आमगाव आदी गावांमध्ये शिमगोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तिथीप्रमाणे होळीपासून रंगपंचमीपर्यंत 7 ते 8 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबरच वेगवेगळे लोकनृत्य, लोकसंगीत आणि लोककला हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केले जातात। या दरम्यान कणकुंभी शिमगोत्सवातील सर्वात महत्त्वाचा लोकप्रिय असा घोडेमोडणी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिला जातो। या कार्यक्रमाला कणकुंभी भागासह परिसरातील असंख्य भाविक याचा लाभ घेतात। आठवडी मिरची बाजारात मिरची स्वस्त झाल्याने दर सामान्यांच्या आवाक्यात आहेत। निपाणी येथील गुरुवारी भरलेल्या आठवडी मिरची बाजारात मिरची स्वस्त झाल्याने अनेक महिला व नागरिक मिरची खरेदी करत आहेत। सध्या येथील आठवडी बाजारात साध्या मिरचीचा दर 150 ते 250 रुपये इतका आहे। ज्वारी मिरचीचा दर 200 ते 300 रुपये इतका आहे। तसेच बॅडगी मिरचीचा दर 250 ते 300 रुपये इतका आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीचा दर सामान्यांच्या आवाक्यात असल्याने मिरची खरेदीसाठी महिला वर्ग गर्दी करत आहेत। निपाणी बाजारामध्ये संकेश्वर, शिवपूर, यरनाळ, खडकलाट, बुगटे, अल्लूर, कापशी, शेंडूर, गोंदीकोप्पी भागातून मिरची विक्रेते येत आहेत। गेल्या 1.5 वर्षांपासून राज्यात काँग्रेस सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रति व्यक्ती दरमहा 10 किलो तांदूळ देण्याचे स्वप्न हवेत विरले होते। तांदूळ उपलब्ध न झाल्याने राज्य सरकारकडून तांदळाच्या किमतीची रक्कम लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्यात येत होती। पण आता केंद्र सरकारने तांदळाचा पुरवठा केल्याने यंदाच्या मार्चपासून NFSA व अन्नभाग्य योजनेअंतर्गत प्रामुख्याने अंत्योदय शिधापत्रक 1 ते 3 व्यक्ती कुटुंबाला 35 किलो तर 10 सदस्यीय कुटुंबाला 165 किलो तांदळाचा पुरवठा करण्यात येणार आहे। राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मालमत्ता धारकांना हस्तलिखित उतारे न देता तातडीने ई उतारा नमुना 9, 11A व 11B या संगणकीकृत ई उतार्यांचे वितरण करण्याचा आदेश जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी गुरुवारी बजावला आहे। जिल्ह्यातील सर्व तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायतींचे विकास अधिकारी, कार्यदर्शी व द्वितीय दर्जा सहाय्यकांना या आदेशाच्या पद्धती पाठवण्यात आल्या आहेत। राज्यातील सर्व ग्रामपंचायतीतील मालमत्ता संबंधित नमुना 9 व 11 वितरित करण्याबाबत या नमुन्यांचे विस्तारीकरण करून कर्नाटक पंचायत राज नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। हे उतारे वितरणाचे नमुने ऑनलाईनच्या माध्यमातून ई-स्वत्तू तंत्रांशामध्ये विकसित करण्यात आले आहेत। कारदगा, भोज, बारवाड, मांगूर, कुन्नूर, भोजवाडी सह परिसराला दूधगंगा व वेदगंगा या नद्यांचे वरदान लाभले आहे। या नद्यांना काळमवाडी धरणाचाच आधार आहे, त्यामुळे या नद्या बारमाही दुथडी भरून वाहतात। परिणामी परिसर सुजलाम सुफलाम बनला आहे।
सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली असून या कडाक्याच्या उन्हामध्ये पाण्याची नितांत गरज भासते. सध्या धरणातून या नद्यांना पाणी सोडण्यात आल्यानं या नद्यांना मुबलक पाणी आलं आहे. पण पाणी बचत करण्याकडे नागरिक लक्ष देत नसल्याचं विदारक चित्र समोर दिसत आहे. येत्या काळामध्ये उन्हाची तीव्रता वाढत जाणार यात शंकाच नाही. याचा विचार करून पाणी बचत करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे. हुक्केरी तालुक्यातील निडसोशी फाट्यानजीक चालवण्यात येणारे दारू दुकान बंद करावे या मागणीसाठी गत आठवड्यापासून महिलांनी तीव्र आंदोलन छेडलं होतं. तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी संबंधित अधिकारी व आंदोलक महिलांची बैठक घेतली. त्यावेळी दारू दुकान बंद करता येणार नाही असा खुलासा करून सदर विषयावर पडदा टाकला आहे. यावेळी अधिकारी म्हणाले की दारू दुकाने सुरू करण्यापूर्वी रीतसर सरकारकडून परवाना मिळवला जातो. याशिवाय हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. योग्य व अधिकृतपणे दारूची विक्री केली जात असल्याने ती दुकाने बेकायदेशीर नाहीत. कायद्याच्या धोरणावर ही दुकाने चालवण्यात येत आहेत. त्यामुळे ही दुकाने बंद करता येत नाही असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.